पालघरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे। पालघर साधू हत्याकांड प्रकरणाशी संबंधित असल्याच्या चर्चा पुन्हा तीव्र झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे माजी स्थानिक नेते काशीनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला तत्काळ स्थगिती दिली आहे। 16 नोव्हेंबरला चौधरी यांनी भाजपचे जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत, खासदार डॉक्टर हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी कोठोळे, आमदार हरिचंद्र भोये, जगदीश राजपूत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी उपाध्यक्ष पंकज कोरे आणि सुशील ओसरकर यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला होता। कासा, सायवन, कळमदेवी, डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, बहुजन विकास आघाडी, श्रमजीवी संघटना आणि माकपचे हजारो कार्यकर्तेही त्यांच्यासोबत भाजपामध्ये दाखल झाले होते। प्रवेशानंतर अवघ्या 24 तासात स्थगिती। चौधरी यांच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर आणि विरोधकांकडून भाजपावर साधू हत्याकांडातील आरोपीला पक्षात घेतल्याच्या आरोपाने टीकेला भडका उडाला। या टीकेची दखल घेत महाराष्ट्र भाजपाने त्वरित हस्तक्षेप करत फक्त 24 तासात मोठा यू-टर्न घेतला। 17 नोव्हेंबरला भाजपने प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र जारी केले। पत्रातील मुख्य मुद्दा काशीनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशास तत्काळ स्थगिती देण्यात येत आहे। पत्रामध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की चौधरी यांच्याबाबत साधू हत्याकांडाशी संबंधित चर्चा पुन्हा माध्यमात येत आहेत। स्थानिक स्तरावर प्राथमिक विचार करून त्यांचा प्रवेश झाला असला तरी या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेता पक्ष प्रवेशावर तत्काळ स्थगिती लागू केली जाते। राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा, भाजपची नाचक्की। या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगल्या आहेत। विरोधकांनी भाजपावर वॉशिंग मशीन, दुटपी भूमिका अशा शब्दात हल्लाबोल केला आहे। साधू हत्याकांडात पूर्वी भाजपचेच चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते। अशा व्यक्तीला प्रवेश देण्यामागील निर्णयावर भाजपाला मोठा अंतर्गत आणि सार्वजनिक दबाव सहन करावा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजपने हा प्रवेश स्थानिक पातळीवर झाल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी प्रवेश स्थगित करण्याच्या तातडीच्या निर्णयामुळे पालघरच्या राजकारणात मोठा तणाव आणि सस्पेन्स निर्माण झाला आहे। रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।